गुड मॉर्निंग. कशा आहात? मजेत ना? तर असायलाच हवं. तर आज मी लवकर उठले होते, म्हणजे जवळपास 5 वाजले होते. भीती वाटत होती आणि तरी पण मंदिरात गेले, थोडासा व्यायाम केला आणि परत आले घरी. आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले, चहा घेतला आणि बाकीचं स्वयंपाक करून घेतला. धुणं भांडे सगळं काम आवरलं, पोरांना शाळेत पाठवलं आणि इकडे ह्या कार्टूनला जेवायला दिलं. तर याचं नाव समर्थ आहे. तुम्ही म्हणताल कार्टून काय म्हणताय? तर यांनी ह्याचं जेवण माझं सगळे पूर्ण नंतर कामावरुस्तवर पण जेवण झालं नव्हतं आणि मग इकून तिकून जेवण झालं. मग पार्सलवाला आलं, तर मग मी पार्सल आणलं होतं खालून जाऊन. तर रेवाला आमच्या मोबाईल धरायला लावला व्हिडिओ काढूच तोपर्यंत. तर आमची रेवानी व्हिडिओ काढला, पण इतके प्रश्न विचारत होती की सांगूच नका. कोणासाठी आणले, काय आणले, आता थांबाई मी तरी खोलू दे मला. ते काही खुलत नव्हतं, खोलणं चालूच होतं पण खूप त्रास दिला खोलायला. खूप पॅक केलेलं होतं, तर खोलायला खूप वेळ लागला, त्यामुळे सॉरी. तर आमची रेवा पण खूप एक्सायटेड होती. काय आणले मम्मीनी, कोणासाठी मागवलं आहे, हे तिचे प्रश्न एकसारखे चालू होते. तर हे माहीसाठी, माझ्या मोठ्या मुलीसाठी मागवलेलं आहे. ह्याच्यामध्ये चेसचा गेम आहे. तिची खूप दिवसाची इच्छा होती, तर म्हटलं तिला मागवावं एक. त्यामुळं मी मिशोवरून मागवलं आहे. तरी खूप छान आहे. तर मला स्वस्तही पडलं हे. आणि असं आम्ही दुकानामध्ये विचारलं तर खूप महाग भेटत होतं. तर 3 in 1 आहे, तर खूप छान आहे मुलांसाठी. तर खेळायला होतं. खूप टी व्ही मोबाईल बघण्यापेक्षा अशी गेम घेतलेली चांगली. नंतर मग थोड्या वेळाने मंदिरावर गेलो. मुलं क्रिकेट खेळत होते आणि ऊस आणलेला खायला, मग ऊस खाल्ला आणि मंदिरावर बसून मस्त क्रिकेट बघितलं आणि नंतर मूड झाला, मग आम्हीही क्रिकेट खेळला छान असा. नंतर आम्ही शेतात गेलेलो गाडीवर आणि शेतात मुलं बॉल खेळत होते. मुली माझ्या 2 मुली आणि 1 मुलगा आहे माझा. ते तिघेही बॉल खेळत होते आणि खेळतच मी जरासं इकडं तिकडे लक्ष गेलं की गेलते उन्हामध्ये खेळायला. आणि मग उन्हामधून मी त्यांना परत इकडं बोलवून घेतलेलं. त्यांना खूप वेळ असं दिला ना की फ्रेश राहतात मुलं. मग घरी आल्यावर जेवण वगैरे करतात, खेळले की पोट भरून, आणि मग फ्रेश राहतात. तर मग संध्याकाळी आम्हाला खूप उशीर झालेला, 6 वाजलेले. मग संध्याकाळी असा नाईटला व्ह्यू झालेला. तर थँक्यू फुल माय वॉचिंग व्हिडिओ. सबस्क्राईब प्लीज.